आजकाल ना मनाची मॅच्युरिटी लेव्हल एवढी वाढली आहे ना, छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये खूप सुख वाटायला लागलंय. उगाच बाहेर गर्दीत जाण्यापेक्षा फक्त आपण आपलं घर आणि हातामध्ये एक चहाचा कप, बस विषय संपला. तर स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. चहाचा आस्वाद घेत असतानाच त्यांचा फोन आला, की आज सुट्टी आहे, तर जेवणात काहीतरी छान बनव. मग म्हणलं चला आज यांना आवडणारी छान अशी शेंगदाणा आणि गुळाची पोळी बनवूया. मध्येच प्लॅनिंग थोडं फिसकटलं. घरातला गुळच संपला होता. मग काय खाली दुकानात जाण्याशिवाय पर्याय नव्हता. तर इकडे मी दुकानात जायला निघाले होते. छान गार वारा सुटला होता खाली आणि मन एकदम फ्रेश झालं होतं. त्यानंतर दुकानात जात असताना इकडं थोडं लक्ष गेलं, तर मुलं बॅट बॉल खेळण्यात दंग होती. एकदम अशी बालपणाचीच आठवण झाली. मग इकडे दुकानातून गूळ घेतला. त्यानंतर इकडं घरी आले आणि मिश्रण गुळाची आणि शेंगदाण्याची पोळी बनवायला सुरुवात केली. तर मंडळी आजच्या या गोड मिनी ब्लॉगमध्ये एवढेच. तुम्हाला जर या पोळीची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये कळवा, मी ती नक्की शेअर करेन. आणि हो, चॅनलला जर फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. स्टे कनेक्टेड.